संविधान संविधान हा भारताचा आत्मा आहे. कॉन्स्टिट्यूशन इज द सोल ऑफ इंडिया. 296 लोकप्रतिनिधी, 12 सत्र, 167 बैठका, जवळपास 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास, 2 वर्ष 11 महिने 17 दिवसांच्या अथक प्रयत्नांमधून भारताने स्वतःला जगातील सर्वात मोठं, शक्तिशाली, लिखित आणि लोकाभिमुख संविधान दिलं. अशा प्रकारे आपला देश एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असलेला राष्ट्र बनला. संविधान असा एक महत्वपूर्ण दस्तऐवज आहे की ज्याद्वारे कायदेमंडळ म्हणजेच लेजिस्लेचर, कार्यकारी मंडळ म्हणजेच एक्झिक्युटिव्ह, न्यायमंडळ म्हणजे ज्युडिशियरी या 3 महत्वाच्या स्तंभांचं कार्यक्षेत्र, त्यांचे पॉवर्स तसंच त्यांच्या अधिकारांची सीमा निश्चित होते आणि या 3 स्तंभांवर नियंत्रण देखील ठेवलं जातं. तसंच नागरिकांचे जे मूलभूत हक्क अधिकार आहेत याचं संरक्षण देखील संविधानामार्फतच केलं जातं. नमस्कार. 26 नोव्हेंबर आपण आपला संविधान दिवस साजरा करत आहोत. लिसन अँड लर्न लॉ सवेरा फाउंडेशन पुणे परिवारातर्फे आपणा सर्वांना संविधान दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला संविधान दिवस साजरा करत असताना आजपासून लिसन अँड लर्न लॉ या आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीज मध्ये आपण आपल्या भारताचं संविधान म्हणजेच भारताच्या राज्यघटनेतील प्रत्येक पैलू जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. या विशेष लॉ सिरीजचा उद्देश हा आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला भारताचं संविधान आणि त्यातील प्रत्येक पानावर लिहिले गेलेले त्यांचे हक्क, अधिकार, कर्तव्य काय आहेत हे साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत समजावेत हा आहे. सर्वप्रथम जाणून घेऊयात संविधान म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर. 150 वर्षांच्या ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आणि पारतंत्र्यामधून स्वातंत्र्याच्या सूर्याची लाली भारताच्या क्षितिजावर दिसू लागली. धर्म, जात, पंथ, भाषा, प्रांत, संस्कृती, रूढी, परंपरा आणि भौगोलिक वेगळेपण अशा अनेक प्रकारच्या विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ ठेवण्यासाठी स्वातंत्र्य चळवळी दरम्यानच कायद्याची जाण असलेल्या बहुतेक स्वातंत्र्य सैनिकांना, नेत्यांना भारतातील शासन व्यवस्थेसाठी कायदा, नियम बनवण्याची गरज असल्याचं जाणवलं आणि इथूनच संविधान निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली. संविधानामध्ये शासन, प्रशासन आणि व्यवस्थेतील सर्व संस्थांना कार्य करण्याचे अधिकार दिले गेलेले आहेत आणि त्यांचं कार्यक्षेत्रही ठरवलं गेलेलं आहे. थोडक्यात देशाचा कारभार चालवण्यासाठी कोणती प्रोसिजर असेल, सरकार कसं चालेल, त्यातील 3 महत्वाचे स्तंभ लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी यांचं कार्यक्षेत्र, अधिकार काय असतील, शासन, प्रशासन, व्यवस्थेचा प्रत्येक भाग कसा चालेल, काय असतील नागरिकांचे हक्क, अधिकार, काय असतील नागरिकांचे कर्तव्य, या सर्व बाबी आपली राज्यघटना सांगते. संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. त्यामुळे भारताच्या संविधानाचं महत्त्व जर समजून घ्यायचं असेल तर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयांद्वारे सरकारी निर्णय बदलले किंवा रद्द केले गेलेल्या प्रकरणांची दखल घेणं आपल्याला गरजेचं आहे. न्यायालय असं का करतं याचं प्रमुख कारण आहे सरकार, संसद किंवा राज्य विधानसभेचा कोणताही निर्णय किंवा कायदा हा संविधानाचं उल्लंघन करणारा किंवा नागरिकांच्या मूलभूत हक्क अधिकारांचा दमन करणारा असूच शकत नाही. म्हणजेच देशात जे काही निर्णय किंवा कायदे होतील किंवा जे काही होईल ते घटनेनुसारच, संविधानानुसारच. दॅट्स वाय कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ इंडिया. आता जाणून घेऊया भारताच्या संविधान निर्मितीबद्दल. स्वातंत्र्य चळवळी दरम्यान स्वतंत्र भारताच्या राज्य कारभाराचे नियम, कायदा ठरवण्यासाठी भारतातील लोकांची एक संविधान सभा स्थापन करण्यात यावी अशी स्वातंत्र्य संग्रामातील बहुतेक स्वातंत्र्य सैनिकांची, नेत्यांची इच्छा होती. 1928 मध्ये लखनौ येथील सर्वपक्षीय परिषदेमध्ये भारतीय राज्य घटना तयार करण्यासाठी एक समिती बोलवली गेली जी नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखली जाते.
भारतीय नेत्यांनी नेहरू रिपोर्टच्या स्वरूपात राज्यघटना निर्मितीबाबतच्या शिफारसी ब्रिटिशांना दिल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत काँग्रेसने आग्रह धरला होता. 1930 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने संपूर्ण स्वराज्य मागणीचं डिक्लरेशन घोषणा केली. त्यानंतर सविनय कायदेभंगाचं आंदोलन सुरू झालं. महात्मा गांधीजी आणि व्हाईसरॉय लॉर्ड अर्विन यांच्यात झालेल्या गांधी-अर्विन पॅक्टनुसार ज्या नेत्यांना तुरुंगात डांबून ठेवलं होतं त्यांची सुटका आणि मिठावर लादण्यात आलेला कर रद्द करण्यात येईल असा करार झाला. अशा प्रकारे काही काळासाठी सविनय कायदेभंग आंदोलन थांबवण्यासाठी ब्रिटिशांना यश मिळालं. परंतु संपूर्ण स्वराज्याची मागणी देशभर जोर धरू लागली होती. ब्रिटिश सरकारला हे मान्य नव्हतं. त्यामुळे 1935 मध्ये ब्रिटिशांनी द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 तयार केला. मात्र हा कायदा भारतातील जनतेने बनवलेला नाही असं म्हणत काँग्रेसने त्याला जोरदार विरोध केला. त्यानंतर सर्वप्रथम मानवेंद्र रॉय यांनी लोकनियुक्त घटना समितीची कल्पना मांडली. दुसऱ्या महायुद्धानंतर भारतासाठी घटना परिषदेची म्हणजे संविधान सभेची स्थापना करण्याचं आश्वासन ब्रिटिशांनी भारतीयांना दिलं. 1946च्या कॅबिनेट त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद देखील करण्यात आली. कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार प्रत्येक 10 लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात लोकप्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या घटना परिषदेत सुरुवातीला 389 लोकप्रतिनिधी होते, जे देशाच्या फाळणीनंतर 296 झाले. घटना समितीच्या हंगामी अध्यक्षपदी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. त्यांच्याच अध्यक्षतेखाली घटना समितीच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची, तर घटना समितीच्या उपाध्यक्षपदी डॉक्टर H.C. मुखर्जी, तर घटना समितीच्या सल्लागारपदी डॉक्टर B.N. राव यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर या घटना समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राधाकृष्णन, A.M. मुन्शी, डॉक्टर जयकर इत्यादींचा सहभाग होता. घटना परिषदेचं कामकाज 1946 मध्ये सुरू झालं आणि संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी सकाळी 11 वाजता झाली. मुस्लिम लीगने या बैठकीवर बहिष्कार टाकला आणि मागणी केली की मुस्लिमांसाठी वेगळा देश निर्माण झाला पाहिजे. 3 जून 1947 रोजी भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी कॅबिनेट मिशन रद्द करण्याचा त्यांचा इरादा जाहीर केला. याची परिणिती इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 अस्तित्वात आला. 18 जुलै 1947 रोजी हा इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट मंजूर करण्यात आला, ज्यामुळे भारताचं विभाजन भारत आणि पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये झालं आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली असली तरी 14 ऑगस्ट 1947 रोजी एक सार्वभौम संस्था आणि भारतातील ब्रिटिशांच्या संसदेच्या अधिकारांचा उत्तराधिकारी म्हणून संविधान सभेची पुनर्बांधणी करण्यात आली. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची निवड झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीच्या अध्यक्षपदी, तर B.N. राव, S.N. मुखर्जी इत्यादींनी मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिलं. संविधान निर्मितीसाठी जगातील जवळपास 60 देशांच्या संविधानाचा अभ्यास करून भारताची राज्यघटना लिहिण्यात आली. अशी 14 प्रमुख संवैधानिक, संसदीय आणि प्रशासनिक मूल्ये आहेत, ज्यांचा स्वीकार भारताने इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून केला आहे. अनेक देशांच्या राज्यघटनांमधून आपल्या देशाला पूरक अशा बाबी स्वीकारण्यात आल्या. जाणून घेऊया कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून भारताने कोणती गोष्ट स्वीकारली ते. मूलभूत अधिकार. संविधानात समाविष्ट असलेले मूलभूत अधिकार हे भारतीय नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यासाठी आवश्यक आहेत. या मूलभूत अधिकारांची प्रेरणा देखील अमेरिकन राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. निवडणूक प्रक्रिया. संसदीय निवडणूक ही भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे.
भारतीय निवडणूक प्रक्रियेचा स्वीकार आणि प्रेरणा ही ब्रिटिश राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. मूलभूत कर्तव्य. भारतीय संविधानामध्ये भारतीय नागरिकांसाठी काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही मूलभूत कर्तव्य भारतीय नागरिकांना पार पाडावी लागतात. या मूलभूत कर्तव्यांची प्रेरणा ही रशियन राज्यघटना आहे. रशियन राज्यघटनेतूनच भारताने मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार केलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमनासाठी तत्व. सुप्रीम कोर्टाकडे अमर्याद अधिकार नसतात. ती जरी एक मोठी व्यवस्था असली तरी तिच्या संचालनाचं अधिकारांचं नियमन केलेलं आहे. काही कायदे व तरतुदी आहेत ज्यांच्या आधारावर सुप्रीम कोर्टाचं संचलन होतं. भारतीय राज्यघटनेतील सुप्रीम कोर्टाच्या नियमनासाठी जी तत्व घालून देण्यात आलेली आहेत त्याचा स्वीकार जपानच्या घटनेचा अभ्यास करून करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोग. भारतातील राजकीय व्यवस्थेचं संचलन करण्यासाठी आणि निवडणूक व्यवस्थितपणे पार पाडून लोकशाहीचं संचलन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते. भारतातील निवडणूक आयोगाची निर्मिती ब्रिटनच्या राज्यघटनेतून प्रेरणा घेत करण्यात आलेली आहे. संविधानाची उद्देशिका. संविधानाची उद्देशिकेतून भारतीय राज्यघटनेचं मूलभूत स्वरूप स्पष्ट होतं. त्याचा स्वीकार हा अमेरिकन राज्यघटनेतून करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट हे भारतातील न्यायदान व्यवस्थेचं तसंच घटनात्मक संचालनाचं महत्त्वपूर्ण केंद्र आहे. भारतीय लोकशाहीचा तो पाया आहे. भारतीय सुप्रीम कोर्ट व त्याच्या रचनेची प्रेरणा अमेरिकेकडून स्वीकारण्यात आलेली आहे. संघराज्य पद्धती. भारताच्या संघराज्य पद्धतीचा स्वीकार हा कॅनडाच्या घटनेतून करण्यात आलेला आहे. देशात वेगवेगळे घटक राज्य आणि त्यांचं एक संयुक्त राष्ट्र ही संकल्पना कॅनडाच्या राज्य घटनेतून स्वीकारण्यात आलेली आहे. लिखित स्वरूपातील संविधानाची प्रेरणा. जगातील सर्वात मोठं लिखित संविधान हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. भारताचं संविधान हे इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये लिखित स्वरूपात असून त्याची साचेबद्ध मांडणी देखील करण्यात आलेली आहे. या लिखित स्वरूपातील संविधानाची प्रेरणा ब्रिटिश संविधानातून घेण्यात आलेली आहे. आणीबाणी. जेव्हा देशात आणीबाणी लागू करण्यात येते त्या प्रसंगी कोणत्या मूलभूत अधिकारांवर गदा आणायची, कोणत्या अधिकारांना तसंच ठेवायचं, त्याची पद्धत काय असेल यासाठीच्या तरतुदी संविधानात केल्या गेलेल्या आहेत. त्याची प्रेरणा ही जर्मन राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. पंचवार्षिक योजना. भारतात आधी अस्तित्वात असलेली पंचवार्षिक योजना व नियोजन आयोग जे भारताचं पंचवार्षिक धोरण ठरवायचे त्याची जागा आता नीती आयोगाने घेतलेली असून 1 वर्षाचं धोरण नीती आयोग ठरवत असतं. याच पंचवार्षिक योजनेचा स्वीकार भारताने रशियन राज्यघटनेतून केलेला आहे, ज्याचा फायदा आज भारताला झाल्याचं दिसून येतं. समवर्ती सूची. भारतीय राज्यघटनेचा महत्त्वपूर्ण भाग असलेला समवर्ती सूचीच्या निर्मितीची प्रेरणा ही ऑस्ट्रेलियन राज्यघटनेतून घेण्यात आलेली आहे. लोकसभा अध्यक्ष. लोकसभा स्पीकर अर्थात लोकसभा अध्यक्ष हे लोकसभेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं पद आहे. लोकसभेच्या संचालनाची जबाबदारी ही लोकसभा अध्यक्षांवर असते. लोकसभा अध्यक्ष या पदाची निर्मिती ब्रिटिश संसदेच्या प्रेरणेतून करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे भारतीय राज्यघटनेतील अनेक मूल्यांचा स्वीकार जरी जगभरातील अनेक देशांकडून केलेला असला तरी भारतीय राज्यघटना आज जगातील एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण राज्यघटना म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे भारतीयांनी ते वेगळेपण नेटानं जपलेलं आहे. अशा प्रकारे ऑक्टोबर 1947 मध्ये घटना समितीचे सल्लागार डॉक्टर बी.एन. राव यांनी राज्यघटनेचा पहिला ड्राफ्ट तयार केला आणि राज्यघटनेचा हा पहिला ड्राफ्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील 7 सदस्यीय मसुदा समितीकडे सादर करण्यात आला. या पहिल्या घटना मसुद्यावर
सारासार चर्चा, विचार विनिमय केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीने 21 फेब्रुवारी 1948 रोजी संविधान सभेमध्ये नवा सुधारित मसुदा सादर केला. या मसुद्यावर लोकांकडून सूचना, हरकती मागविल्या गेल्या. त्या आधारे मसुद्यामध्ये अनेक बदल देखील करण्यात आले. अशा प्रकारे संविधानाचा सुधारित मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेत ठेवण्यात आला आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. त्यानंतर संविधान निर्मात्यांनी सुधारित मसुद्यातील प्रत्येक मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा केली. काय समाविष्ट करावं, काय करू नये, कोणते बदल आवश्यक आहेत, या सर्व प्रश्नांवर तपशीलवार चर्चा केल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाच्या अंतिम मसुद्याला मंजुरी देण्यात आली आणि अशा प्रकारे तो सुधारित अंतिम मसुदा भारतीय संविधानाचा दर्जा प्राप्त करून गेला. आणि म्हणूनच 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करत असतो. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेतील सदस्यांनी संविधानाच्या प्रतींवर स्वाक्षरी केली. गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या जनगण मन या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला, तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून तितक्याच आदरानं स्वीकारलं गेलं. संविधान निर्मितीसाठी संविधान सभेची जवळपास 12 सत्र आणि 167 बैठका झाल्या. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपलं संविधान हे टाईप केलेलं किंवा प्रिंटेड स्वरूपातील नाही. संविधान हे हस्तलिखित असावं अशी पंडित नेहरूंची इच्छा होती. प्रेम बिहारी नारायण रायजादा यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्यामुळं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिलं आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरामध्ये आणि तेही हिंदी आणि इंग्रजी अशा 2 भाषेमध्ये. संविधान लिहिण्यासाठी 254 दौत आणि 303 पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांती निकेतन मधील कलाकारांनी मूळ भारतीय संविधानाच्या प्रत्येक पानावर सुंदर हस्तकला पूर्ण केली. तसंच जबलपूरचे व्यवहार राम मनोहर सिन्हा यांनी उद्देशिकेच्या आणि संविधानाच्या इतर पानांवर नक्षीकाम व सजावट करून संविधानाला मूर्त स्वरूप दिलं. संविधानाच्या या मूळ हस्तलिखित प्रती आपल्या संसदेमध्ये ग्रंथालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे 2 वर्ष 11 महिने 17 दिवसांच्या अथक प्रयत्नांमधून 296 लोकप्रतिनिधी, 12 सत्र, 167 बैठका, जवळपास 60 देशांच्या संविधानाच्या अभ्यासामधून जगातील सर्वात मोठं, शक्तिशाली, लिखित आणि लोकाभिमुख असं भारताचं संविधान 26 जानेवारी 1950 पासून संपूर्ण देशामध्ये पूर्णपणे अंमलात आलं, लागू झालं. या दिवशी भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला आणि म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण आपला प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करत असतो. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण 26 जानेवारी याच दिवशी आपलं संविधान का लागू केलं, तर त्याचं कारण आहे 26 जानेवारी 1930. 26 जानेवारी 1930 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदा संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती म्हणून. अशा प्रकारे देशाचा कारभार चालवण्यासाठी कोणती प्रोसिजर असेल, सरकार कसं चालेल, त्यातील 3 महत्वाचे स्तंभ लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी यांचं कार्यक्षेत्र, त्यांचे अधिकार काय असतील, प्रशासन व्यवस्थेचा प्रत्येक भाग कसा चालेल, काय असतील नागरिकांचे हक्क अधिकार, काय असतील नागरिकांची कर्तव्य, हे स्पष्ट करणारं आणि त्यांचं रक्षण करणारं असं आपलं व्यापक आणि विस्तृत असं संविधान आहे. त्यामुळे भारतीय संविधानातील संवैधानिक मूल्यांना समजून घेण्यासाठी आणि ते समजून घेऊन त्यांचं आचरण करणं हे खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचं पावित्र्य जपण्यासारखं आहे. या विशेष लॉ सिरीज मध्ये आपण हे संविधानाच्या या सर्व घटकांवर तपशीलवार चर्चा करणार आहोत, ते जाणून घेणार आहोत, ते समजून घेणार आहोत. या विशेष लॉ सिरीजच्या एपिसोड 2 मध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. लेट बी रेडी फॉर वॉचिंग एपिसोड नंबर 2
ऑफ स्पेशल लॉ सिरीज संविधान द सोल ऑफ इंडिया. पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या आमच्या यूट्यूब चॅनल सोबत कनेक्ट रहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल लिसन अँड लर्न लॉ. थँक यू.